नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने लॉन्च केलेल्या नवीन विमा पॉलिसीची माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नुकतेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने टाटा AIG इन्शुरन्स कंपनीसोबत करार केलेला आहे आणि एक नवीन विमा पॉलिसी लॉन्च केलेली आहे। तर ही नवीन विमा पॉलिसी ग्रामीण भागातील इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेधारकांसाठी असणार आहे। तर त्याबद्दलची माहिती आपण आता बघूया। मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरासाठी आणि दुकानासाठी विमा काढू शकता। तर हीच विमा पॉलिसी आता लॉन्च करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये 3 प्रकारचे प्लॅन्स असणार आहे। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरासाठी स्पेशल विमा काढू शकता आणि तुमच्या दुकानासाठी स्पेशल वेगळा विमा काढू शकता। आणि याच्यामधला तिसरा पर्याय असा आहे की तुम्ही तुमच्या घरासाठी आणि तुमच्या दुकानासाठी असा एक कंबाईन विमासुद्धा काढू शकता। तर मित्रांनो, याच्यामध्ये जे वेगवेगळे प्लॅन्स आहेत आणि त्याचा प्रीमियम आणि सम अश्युर्ड किती असणार आहे त्याची माहिती आपण आता बघूया। तर मित्रांनो, याच्यामधला जो पहिला विमा पॉलिसी आहे ती म्हणजे तुमच्या घरासाठी। जर तुम्ही तुमच्या घरासाठी विमा काढू इच्छित असाल तर तुम्हाला फक्त आणि फक्त 365 रुपयात 7,50,000 इतका सम अश्युर्डचा विमा कवर तुम्हाला मिळेल। तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या घरासाठी जे काही सम अश्युर्ड असणार आहे ते असणार आहे 4,44,000। त्यानंतर तुमच्या घरामधील जे काही आवश्यक वस्तू आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्याचं जे काही सम अश्युर्ड असणार आहे 1,06,000। आणि त्यानंतर आहे जो कोणी विमाधारक व्यक्ती असणार आहे त्या विमाधारक व्यक्तीचा पर्सनल ॲक्सिडेंटचं सम अश्युर्ड असणार आहे 2,00,000। तर मित्रांनो, अशा पद्धतीने फक्त आणि फक्त 365 रुपयामध्ये तुम्हाला 7,50,000चा हा सम अश्युर्ड मिळेल तुमच्या घरासाठी। त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे तुमच्या दुकानासाठी। जर तुम्ही तुमच्या दुकानासाठी विमा काढू इच्छित असाल तर त्यामध्ये 685 रुपयामध्ये मित्रांनो, फक्त आणि फक्त 685 रुपयामध्ये तुम्ही तुमच्या दुकानाचा विमा काढू शकता। याच्यामध्ये तुम्हाला सम अश्युर्ड मिळणार आहे 6,50,000चा सम अश्युर्ड तुम्हाला घेता येईल। त्याच्यामध्ये तुमच्या दुकानाची जे काही बिल्डिंग आहे, दुकान आहे, त्याचा सम अश्युर्ड असेल 3.5 लाख। त्यानंतर त्या दुकानामध्ये जे काही तुमची वस्तू असेल त्याचं सम अश्युर्ड असेल 1,00,000। आणि त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे पर्सनल ॲक्सिडेंट। जो कोणी विमाधारक व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं पर्सनल ॲक्सिडेंट जे काही सम अश्युर्ड असेल ते 2,00,000। असे एकूण 6,50,000चा सम अश्युर्ड तुम्हाला 685 रुपयामध्ये मिळणार आहे। आणि जर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरासाठी आणि दुकानासाठी असे कंबाईनमध्ये जर हा विमा काढू इच्छित असाल तर त्याचं जे सम अश्युर्ड असेल ते आहे 8,00,000। तर मित्रांनो, त्या 8,00,000चा सम अश्युर्ड तुम्हाला फक्त आणि फक्त 985 रुपयाच्या प्रीमियममध्ये मिळणार आहे। परंतु मित्रांनो, इथे त्यांनी एक अट दिलेली आहे। होम अँड शॉप कवरमध्ये तुम्ही बघू शकता ओन्ली फॉर शॉप्स विदिन द रेसिडेन्शियल प्रिमायसेस। म्हणजेच काय मित्रांनो, तुम्ही तुमचं जे काही शॉपचं असणार आहे, दुकान आहे, हा जो कंबाईन विमा तुम्हाला जर काढायचा असेल तर ते रेसिडेन्शियल जे काही बिल्डिंग आहे त्याच्यामध्येच हे तुमची शॉप असायला पाहिजे। अदरवाईज जर तुमचं घर एका ठिकाणी आहे आणि तुमचं दुकान दुसऱ्या ठिकाणी आहे तर अशावेळी तुम्हाला हा कंबाईन विमा काढता येणार नाही। तर मित्रांनो, हा झाला तिसरा ऑप्शन। ठीक आहे। तर हे 3 वेगवेगळे ऑप्शन आहेत। तुमच्या घरासाठी तुम्ही विमा काढू शकता। तुमचं घर आणि दुकान अलग अलग असेल तर तुम्ही दुकानासाठी स्पेशल वेगळा विमा काढू शकता। आणि जर एकाच बिल्डिंगमध्ये तुमचं घर आहे आणि तिथेच जर तुमचं दुकानसुद्धा आहे तर अशावेळी तुम्ही एक कंबाईनवाला विमा काढू शकता 985 रुपयामध्ये। तर मित्रांनो, आता आपण बघूया हा विमा आपण कोणत्या कंडिशनमध्ये क्लेम करू शकतो। तर मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती, त्याच्यामध्ये वादळ वारा आला, तुफान आलं, त्यानंतर झालं पूर झाला, अशा कंडिशनमध्ये जर तुमच्या घराचं काही नुकसान झालं तर त्यावेळी तुम्ही हा विमा क्लेम करू शकता। त्यानंतर आहे लाईटनिंग, पावसाळ्यामध्ये विजाचा कडकडाट झाला आणि तुमच्या घराचं जर काही नुकसान झालं त्यामुळे तर तेव्हासुद्धा तुम्ही हा विमा क्लेम करू शकता। त्यानंतर आहे सबसिडन्स अँड लँडस्लाईड। जर मित्रांनो तुमचे घर हे डोंगराळ भागाच्या पायथ्याशी असेल, खाली असेल आणि पावसाळ्यामध्ये जर तिथे भूस्खलनाची भीती असेल
डोंगर कोसळत असेल आणि जर तुमच्या घराचं नुकसान होऊ शकत असेल तर तुमच्यासाठी हा विमा उत्तम आहे. तर त्यावेळीसुद्धा तुम्ही हा विमा क्लेम करू शकता. त्यानंतरचं आहे अर्थक्वेक आणि व्होल्कॅनिक इरप्शन. भूकंप झाला आणि त्यावेळी जर घराचं काही नुकसान झालं किंवा तुमच्या दुकानाचं नुकसान झालं, शॉपचं नुकसान झालं, तेव्हासुद्धा तुम्ही हा विमा क्लेम करू शकता. त्यानंतर आहे आगीमध्ये जर चुकून जर आग लागली, शॉपचं नुकसान होतं, अशा वेळी आपण अनेकदा बघतो की एखाद्याच्या दुकानामध्ये आग लागली तर त्याचं अख्खं दुकान जळून जातं. तर मित्रांनो, अशा वेळीसुद्धा तुम्ही हा विमा क्लेम करू शकता. आणि शेवटचं आहे रिऑट स्ट्राईक मॅलिशियस डॅमेज. रिऑट आणि स्ट्राईक, जर एखाद्या वेळी दंगल घडली आणि त्याच्यामध्ये कोणी दगडफेक केली किंवा अशा क्वचित काही घटना घडू शकतात, त्यामध्ये जर तुमच्या दुकानाचं किंवा घराचं नुकसान झालं तरीसुद्धा तुम्ही हा विमा क्लेम करू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा पोस्ट ऑफिसचा नवीन विमा लॉन्च झालेला आहे. तुम्हीसुद्धा जर तुमच्या घराचा किंवा तुमच्या दुकानाचा विमा उतरवू इच्छित असाल, काढू इच्छित असाल, तर तुम्ही तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन भेट द्या. तिथे तुम्हाला पुन्हा जास्तीची माहिती मिळू शकते. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.